इन्शुरन्स मधले म्हणा, फायनान्स मधले असे रिजेक्शन कॉमन कुठले असायचे हा. नॉर्मली? खूप छान. म्हणजे हा झाला पहिला उद्देश की एज फॅक्टरमुळे तुला वाटला रिजेक्शन. पण दुसरं आपल्या सब्जेक्ट विषयी रिजेक्शन काय होते? इन्शुरन्स बद्दल त्यावेळेला तू म्हणशील रिजेक्शन असं होतं की साधारण 97 ला वगैरे इन्शुरन्स एवढा सिरियसली लोक घेत नव्हते. म्हणजे आता अवेअरनेस कमी हा होता. अवेअरनेस कमी होता आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की इन्शुरन्स एजंट दिसल्यानंतर मी बघितलेले लोक रस्ता बदलायचे. अरे तिथून येतोय आपण, हा. जाऊया. का ऍक्च्युअली तर ती इन्शुरन्स एजंटची इमेज अशी होती की हा पाठी लागतात. गळ्यातच पडणार, पॉलिसी विकल्याशिवाय हा मला पाठ सोडणार नाही माझी. बरोबर बरोबर. ही जी काही इमेज होती इन्शुरन्स एजंटची, खरंच. त्याच्यामुळे तो त्रास मला पण सुरुवातीला झेलायला लागला. तर अशी इमेज दुर्दैवाने का होते, कारण आपण इन्शुरन्स सोडून बाकी काही बोलत नाही. बरोबर. तर सब्जेक्ट विषयी हा, नॉलेज पण हा विचार करायला पाहिजे की मी का माझ्या ते क्लायंट बोलतायत? बरोबर गप्पा मारतोय, तर मी इन्शुरन्स सोडून बाकी किती विषयांबरोबर त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर त्याला असं वाटतं की बाबा हा माझा मित्र म्हणून राहावा किंवा हा माझ्या घरी यावा, माझ्या ऑफिसमध्ये यावा. बरोबर. म्हणजे हे चॅलेंज त्यावेळेला होतं मलाही. आणि दुसरं चॅलेंज तू जसं म्हणतो की त्यावेळेला बाकीचे इन्स्ट्रुमेंट काही होते. म्हणजे आपण ज्या वेळेला जीवन अक्षयमध्ये 96-97 साली 12% रिटर्न देत होतो, त्यावेळेला पोस्ट ऑफिस 14% देत होतं. चॅलेंजेस त्यावेळेला पण असे होते जे आताही असतात की बाकीचे काही प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्याला जास्ती रिटर्न देतात. तर लोक थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह कम्पॅरिझन करतात की मग मी याच्यामध्ये टाकून मला लॉस नाही का होत. बरोबर. मग ते त्यांना आपण समजावून सांगतो. त्यावेळेलाही प्रयत्न करायचो, आताही याच्यात प्रयत्न करतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने की प्रत्येक गोष्टीत आपण IRR किंवा यील्ड नाही काढत. नाही. तसं जर असतं तर मी कुठल्या कंपनीला हे करत नाही, पण आपल्याला माहिती आहे की तसं जर हे असतं तर आपण एक पर्टिक्युलर ब्रँचचीच गाडी घेऊन फिरलो असतो की ती बाबा मला हो. सगळ्यात जास्त ॲव्हरेज देते. बिलकुल. तसं होत नाही. नाही होत तसं. बिलकुल. यू आर राईट. ॲब्सोल्युटली. खरंच.